आमच्या माता भगिनी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, या सर्वांचंच मी बुधवंत साहेब यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावरती अंगणात आमच्या वसंत आगमनाने तुझ्या झंकारला संचिताचा आसमंत आला फळाला आज आमच्या काळजाच्या टप्प्यात ताडवस, कारण आज आहे आमच्या श्रीराम नागरी पतसंस्थेचा हा लोकार्पणाचा दिवस. जाणवे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुभाषरावजी देशमुख, उपस्थितांमध्ये विशेष उपस्थितीमध्ये माननीय आमदार श्री जयसुखजी संचेती साहेब, माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, माननीय श्री धुर्पतरावजी सावळे साहेब, रामचंद्र आणि स्वराज्य स्थापना करण्या प्रकटली एक दिव्य ज्योती, कोटी सूर्याच्या तेजाने उचंबळे पंचारती. अशाच पद्धतीने तिच्या पावन कुशीत विलोरी हिंदवी स्वराज्य उभं राहिलं अशा राष्ट्रमाताची जाऊ या दोन्ही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. दोन्ही आमच्या श्रीराम नागरी परिवाराच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन. परत एकदा सर्वच मान्यवरांना मी आग्रहाची विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावे. या सर्वच पुलवामामध्ये शहीद झालेल्या, अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीद वीरांना आपला या ठिकाणी अर्पण करायची आहे. सर्वच मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी 2 मिनिटांसाठी उभं राहावं. एक साथ साव. सामाजिक बांधिलकी जपणारी आमची श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या नूतन वास्तू इमारतीचा लोकार्पण सोहळा आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या ठिकाणी संपन्न होतो आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं कार्यकारी संचालक या नात्यानं मी कमल किशोर लांडगे या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आदरणीय दादासाहेब आणि आदरणीय बापूसाहेब यांनी लोकार्पण सोहळ्याची तारीख देतानाच पंडितरावांना अशी सूचना केली होती की कुठल्याही प्रकारचे भरखर्च असे हारतुरे यामध्ये खर्च न करता एक साधं गुलाब पुष्प आणि विचारांची भेट्या, पुस्तकांची भेट्या, त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय खासदार श्रीयुत रावसाहेब दानवे पाटील, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत गुलाब पुष्प, सन्मानाक्षर, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीयुत पंडितरावजी देशमुख आणि उपाध्यक्ष श्रीयुत किशोरजी देवाळ सोबत यांचा सत्कार करतील. आदरणीय दादासाहेबांचा सत्कार दादासाहेबांसाठी या ठिकाणी मी 2 वेळी उद्घाटन करतोय. सामान्यांचे नेते आपण हीच आपली ख्याती, राजकारणासह समाजकारण करीत मनामनात जोडली नाती, पक्ष कार्यासाठी केंद्रीय मंत्रीपद बाजूला सारले आपण रावसाहेब दानवे
उत्तरोत्तर संतोष मनी भावा म्हणून जनता गाते आपुले गोडवे, जनता गाते आपुले गोडवे. यानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सोबत करीत आहेत. आदरणीय बापूसाहेबांसाठी 2 ओळी उदकृत करतोय. कणाकणाने झिजता तुम्ही उभारला लोकमंगल समूह, 13 वर्षापासून सर्व धर्मियांसाठी राबविता पण उधळण लागती विरोधकांचे मनसुबे, उधळण लागती विरोधकांचे मनसुबे. यानंतर जे विशेष उपस्थिती लावलेली आहे यांचं स्वागत आपण या ठिकाणी. स्वागत समीर दैवाळ संचालक हे या ठिकाणी गुलाब पुष्प सन्मान चिन्ह आणि पुस्तक भेट देऊन करतील. या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय सौ रेखाताई खेडेकर यानंतर माजी पवार सर संचालक पवार सर त्यांचं स्वागत करतील. नगराध्यक्ष भाईजीच्या स्वागतानंतर प्रियाताईंचं स्वागत, समितीच्या सभापती श्वेताताई महाले पाटील यांचं स्वागत, सौ चित्राताई पाटील संचालक, श्वेताताई बनकर सर. त्यानंतर माननीय श्री रामकृष्ण दादा सेते, यानंतर जालिंदरजी बुधवर, यानंतर डॉक्टर प्रतापसिंह राजपूत चिकन देशमुख यांचं स्वागत, राहुल ठेंग तज्ञ. यानंतर आदरणीय श्री प्रकाशराव व्यासपीठावर स्थानापन्न व्हावा प्रेमराज साहेब बाला यांचं स्वागत समीर दैवाळ हे करतील. प्रेमराज साहेब बाला शिक्षण प्रसारक मंडळ. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचं स्वागत श्रीधर भाऊ भुजबळ. नानासाहेब चव्हाण यांचं स्वागत श्री पवार सर करतील. पवार सर. सिटी अर्बन बँकेचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ गुप्त यांचं स्वागत चेतन देशमुख करतील. श्रीयुत पंडितरावजी देशमुख यांचे जावई श्रीयुत विद्याधरजी महाले साहेब यांचं स्वागत समीर दैवाळ करीत आहे. श्रीयुत जालिंदरजी बुधवर साहेब यांचं स्वागतही श्रीयुत गणेशकर सर करतील. पतसंस्थांचे जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांचं कार्यक्रमाचा प्रास्ताविक या ठिकाणी करावा. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण ज्यांच्या शुभ हस्ते झाले अशा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे लाडके खासदार अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील दानवे ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. ते महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री माननीय सुभाषराव बापू देशमुख या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले खामगावचे तरुण तडफदार आमदार आकाशभाऊ फुंडकर, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय द्रुपदरावजी सावळे साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्यांची खाती आहे, ज्यांची सहकाराच्या माध्यमातून ज्यांनी नावलौकिक केलेलं आहे असे बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडापूर भाईजी, त्याचप्रमाणे आमचे बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि आमचे मित्र प्रतापरावजी जाधव, या कार्य माजी आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, सौभाग्यवती प्रियाताई गुंद्रे, उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर राजपूत साहेब, सुरेश अप्पाजी कबुतरे, आमचे सतीश शेठ गुप्ता अर्बन बँकेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे रामकृष्ण दादा शेटे, उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते प्राध्यापक नरभाऊ खेडेकर, आदरणीय प्रकाशभाऊ दमदार आणि उपस्थित असलेले
सर्व पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक आपल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेवर या ठिकाणी प्रेम करणारे सर्व भागधारक ठेवीदार आणि हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, 12/1/1996 ला श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची या ठिकाणी आपण स्थापना केली. 250 भागधारकाच्या भरोशावर 25,000 रुपयाचं भागभांडवल घेऊन या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी श्रीराम नागरीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळामध्ये या पतसंस्थेला कैलासवासी आमचे मित्र सुरेशराव ठेकाळे आणि अशोकराव ठेकाळे यांनी अतिशय मदत केली. त्यानंतरच्या काळामध्ये संस्थेची जशी जशी प्रगती झाली, या प्रगतीमध्ये माजी आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाणाचे अध्यक्ष बबनरावजी जामदार, शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे, या शहराचे माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब लाहोटी, या लोकांनी पतसंस्थेला भरीव मदत केली आणि यांच्या भरोशावरच ही संस्था आज या ठिकाणी कार्यरत आहे. या 23 वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेनं आज 1 तारखेच्या पर्यंतच्या 1/3 पर्यंतच्या अहवाल 53 कोटी रुपयाच्या या ठिकाणी ठेवी झालेल्या आहे आणि मागच्या वर्षी सुमारे 45 लाख रुपये या पतसंस्थेचा नफा होता. या पतसंस्थेच्या माध्यमातून भोगावती येथे 1998 ला आम्ही गॅस सिलेंडरचं वाटप केलं होतं. त्याचप्रमाणे 2001 मध्ये या संस्थेचं संगणकीकर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री कैलासवासी भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या शुभ हस्ते आणि रेखाताई खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचं संपूर्ण संगणकीकरण केलं होतं. त्यानंतर या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अखंड भारत दौड, वृक्षारोपण, कारगिल युद्धामध्ये शौर्य मिळवणारे रमेश चंद्रभान बाहेकर यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं होतं. या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी कमी व्याजदराने आम्ही विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं. नगरपालिकेतील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके वाटप हे आम्ही दरवर्षी करत असतो. त्याचप्रमाणे चिखलीच्या बस स्थानकामध्ये पोलीस व्यवस्थेसाठी पोलीस चौकी सामाजिक ऋण म्हणून आम्ही त्या ठिकाणी बांधून दिली. आता या नवीन जागेमध्ये अतिशय अल्प दरानं आरो प्लॅन त्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी माननीय पाहुण्यांच्या हस्ते झालेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी आपला स्वतःच्या पायावर उभा व्हावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून एक प्रायोगिक तत्वावर आंबोना गावाला आम्ही जवळ सुमारे 50 गायी त्या ठिकाणी सुमारे 25 लाख रुपये कर्ज वाटप करून त्या ठिकाणी केलं आणि ते कास्तकार त्या ठिकाणी उभे झालेले. तर ही एक या दृष्टीने आनंदाची बाब आहे. या धावपळीच्या परिस्थितीमध्ये, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये राज्याचे सहकार मंत्री आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले. त्याबद्दल मी बँकेच्या वतीने त्यांच्या हार्दिक ऋण व्यक्त करतो आणि यापुढेही या पतसंस्थेला भरीव अशी मदत करत राहावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि